अर्थो नर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्ण स्थविष्ठो गुरुधर्मयुतो महामखः नक्षत्रनेमिर्नक्षत्री क्षमः क्षामः समीहनः यस्नः विद्यो महेजश्च क्रतुः सत्रं सतान्नतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमं सुब्रतः सुमुखः सूक्ष्मः सुघोषः सुखदा सुदिक् मनोहरो जितक्रोधो धर्मकृद्धर्मी सदक्षरमक्षरम् अवि। चला तर मग आता छान अशा दिवसाची छानशी अशी सुरुवात झालेली आहे। म्हणजे रोजची सुरुवात जी आहे सध्या आता 10 दिवस तर गणपती बाप्पाच्या दर्शनानेच होणार आहे। तर बघा आता गणपती बाप्पा आपल्या घरी आहे 10 दिवस मस्तपैकी छान गणपती बाप्पांची मस्तपैकी सेवा करायची आहे आपल्याला, जशी आपल्याकडून होणार तशी शक्य। तर आता इथं बघा मी छान मस्तपैकी सगळं आवरलं आणि मस्त छान अशी आंघोळ वगैरे आटोपली। तर म्हटलं चला आता पहिले गणपती बाप्पाची पूजा वगैरे करून घेऊ। तर गणपती बाप्पाची पूजा केली। गणपती बाप्पांना जो कालचा हार होता तो काढून घेतला आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता मस्त ताज्या फुलांचा हार आपण बाप्पांना अर्पण करूया। तर बघा किती छान दिसत आहेत आज बाप्पा आणि खूप मस्त जसजसे आपल्याला रोज रोज दिवस असा वेगवेगळा येतो तसा गणपती बाप्पाचा चेहरा पण खूप छान दिसतो। आणि इथे बघा स्वामींनीची नुसती गडबड सुरू असते, तिला घाई होती आरती करायची आणि टिक्का लावायची। तर तिला मग छान असा टिक्का लावून दिला तर ती खूप खुश झाली आणि तिची लुडबुड सारखी सुरूच असते। आता तिला चालायला जमते म्हणून तेव्हापासून ती तर अख्ख्या घरामध्ये नुसतं फिरत राहते, नुसतं तिचा धिंगाणा सुरू असतो। चला तर आता हे आपलं सुरूच राहणार आहे। तर मग मस्तपैकी छान गणपती बाप्पाची छान पूजा केली, आरतीची सर्व तयारी केली, जे देवाची भांडे वगैरे असतात ते स्वच्छ करून घेतले, उंबरट्याला लेपन केलं, उंबरट्याची पूजा केली आणि म्हटलं चला आता बाप्पाची आरती करूया। तर मग मी म्हटलं चला आज आपण छान असा बाप्पांच्या आवडीच्या रंग म्हणजे लाल रंग आहे तर लाल रंगाची साडी नेसू म्हटलं। आता बाप्पा आहेतच आपल्या घरी तर 10 दिवस मस्तपैकी त्यांच्या आवडीच्या पदार्थ बनवायचे, त्यांच्या आवडीच्या रंगाचे कपडे घालायचे, असं आपलं जे आपल्याकडून शक्य होईल ते आपण करण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणजे आणि बाकी सर्वात महत्त्वाचं आहे ते बाप्पांची नित्य जी सेवा आहे आपल्याला गणपती बाप्पाची 10 दिवस ती सेवा। तर मस्तपैकी इथे टीव्ही मध्ये अथर्वशीर्ष मी लावून दिलेलं होतं आणि अथर्वशीर्षाचं पठण सुरू होतं आपलं टीव्ही मध्ये गणपती बाप्पाला। मग आमची सुरू झाली आरती। तर चला तर मग सगळ्यांनी या मस्तपैकी आरती करायला गणपती बाप्पाची। दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव। चरणीच्या घागरिया रुंजन वाजती तेने नाचे देवा अंबर गजती। नाचात संकट आले गणपती शंकर पार्वती कौतुक पाहती जय देव जय मंगलमूर्ती वसी मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती जय देव लाहे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर गजानना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे गौरम करुणावसारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी नमामि मन्दारमाला कपालकाय दिगंबराय दिगंबरा नमः शिवाय शिवशंकराय शिवशंकराय। अच्युतं केशवं घनवंतीन शरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाढीन मणे हो माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या शरणं त्वमेव मम देव कायेन मनसा सिंधुये। अच्युतं केशवं गणपती बाप्पा मोरया। हरे कृष्ण 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 हरे हरे। आम्ही प्रसाद खाल्ला। तर मग
मग इथे आता आपले जे देवपूजा आहे, आरती वगैरे आहे, सर्व आटोपून घेतलं आणि सुरुवात झाली ती आपल्या रोजच्या कामाला. चला तर आता रोजचे जे कामं आहे ते तर आपले ठरलेलेच आहे. तर सर्वात आधी मी इथे उपमा बनवायला घेतला आहे. सर्वांना आधी नाश्ता देऊन देते, मग सर्वजण नाश्ता करू एकत्र बसून. आणि नाश्ता करायला बसलो म्हणजे मग सर्वजण छान नाश्ता करू आणि मग बघू आता भाजी वगैरे काय बनवायची आहे ते. कारण रोजचाच प्रश्न असतो आपल्याला सारखा भाजीचा, आणि भाजीचं तसं रोज असते, पण कसा आहे प्रश्न आपला सारखा नेहमीचा जो आहे तो घरात तर भाजीचं असल्यावर सुद्धा आपण भाजी काय करायची, कारण सर्वजण एकच भाजी खात नाही, कोणाला कोणती असं वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवाव्या लागतात. 2 प्रकारच्या भाज्या रोज सारख्या असं वाटते एका भाजीमध्ये सर्व आटोपलं पाहिजे. तर मग जो प्रश्न आहे तो माझा सुरूच होता. मी विचारच करत होती भाजीचं काय बनवू. तर मग इथे आता बघा मी जे साय जमा केली होती दुधावरची त्याचं लोणी काढून घेतलं. 8 दिवसाची साय जमा केल्यानंतर बघा थोडंसं असं मस्त साय निघते आणि लोणी काढते. तर इथे लोणी काढून झाल्यानंतर लगेचच मग मी इथे मिक्सरचा केबल काढला आणि इथं लावलेली आहे वॉशिंग मशीनचं वायर. तर मशीनमध्ये कपडे पण लावून दिले. कसं आहे आता आपल्याला जे रोजचे सकाळचे तर कामं नेहमीचेच असतात आपल्या गृहिणींना. तर बघा इथे मस्तपैकी एवढी साईज जी होती जमा झालेली, तर त्याचं इतकं लोणी निघालेलं आहे. आता याचं मस्तपैकी छान आता आपल्याला हे लोणी तापवून घ्यायचं आहे. गंजामध्ये 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेते, 2 ते 3 वेळा, आणि त्यानंतर मग गॅसवर तापवून घेते, म्हणजे तूप रेडी होऊन जाणार. आणि बघा आता लोणी काढायला घेतलं की असा राडा होतो, कारण मिक्सरच्या बाहेर पण निघते आणि जे पाणी असते ना ते बाहेरही निघते आणि त्यानंतर खाली पण सांडते. तर सर्वात अगोदर लोणी काढून घेतलं, ते धुवून घेतलं, मग परत गॅसचा ओटा पुसून घेतला, जे ओट्यावर थेंब सांडले होते पाण्याचे, ताकाचे वगैरे, तर ते. आणि आता बाकीचं जे उरलेलं ताक असते ना ते मी झाडांना टाकत असते. लोणी काढल्यानंतरचं जे पाणी राहते ना तर ते मग मी सर्व झाडांना टाकते. ते पौष्टिक असते, झाडांसाठी खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे झाडांना पण चांगलं असं न्यूट्रिशन वगैरे मिळते. तर मग ते मी झाडांना टाकून घेणार आहे. तर चला मग आता हे तर कामं आपले रोजचेच ठरलेले आहेतच. स्वयंपाक, नाश्ता, जेवण, कामं, धुणी, भांडी हे आपल्या प्रत्येक गृहिणीला लागलेलंच आहे. तर त्यासोबतच आपली जे इतर कामं असतात ते पण करून घेते. आणि जेव्हापासून ना गणपती बाप्पा आलेले आहेत तेव्हापासून ना खूपच छान वाटत आहे. घरामध्ये अगदी प्रसन्न वातावरण आहे. आणि काय गोष्ट आहे काय, मी जेव्हा आपल्या घरामध्ये असे समजा देवांचं आगमन होते आणि असं सणासुदीचं वातावरण असते तेव्हा खूपच छान वाटते. म्हणजे अर्ध टेन्शनही दूर पडून जाते आणि काही म्हणजे असं वेगळंच खूप छान वाटते. तुम्हाला पण कसं वाटते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण मला पण तुमचे विचार ऐकायचे आहे. तुम्हाला गणपती बाप्पा आले किंवा कुठला सण असेल तर तुमच्या घरामधलं वातावरण कसं वाटते. तर आम्ही तर खूप खुश आहो आणि आनंदी आहो आणि रोजचं गोडाधोडाचं नैवेद्य आपला सुरूच आहे. तर चला तर आता आज बनवायला घेतलेले आहे मी उकडीचे मोदक. आज मी छानपैकी बाप्पांसाठी संध्याकाळी उकडीचे मोदक बनवणार आहे. तर त्यासाठी म्हटलं चला आधी आता वेळ आहेच तर मग सारण बनवून घेऊ. तर मग मी आता उकडीच्या मोदकांचं सारण बनवायला घेतलेलं आहे. तर हे थंड होते संध्याकाळपर्यंत, मस्तपैकी हे घट्ट येऊन जाणार. तर त्यानंतर मग आपण बाकीचे कामं करून घेऊ. हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आणि स्वामीनी आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर बघा आता आम्ही छानपैकी तयार झालेलो आहे आणि आता आम्ही तयार होऊन कुठे निघालो आहे, तर आम्ही निघालो आहे आज गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तर आपल्या अमरावतीवरून जवळच आहे, वलगावच्या समोर वायगाव म्हणून गणपती बाप्पाचं खूप छान प्रसिद्ध असं ठिकाण आहे, जिथे गणपती बाप्पा आहेत मस्तपैकी विराजमान. आणि उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा आहेत ते नवसाला लवकर पावणारे. चला तर मग आपण छानपैकी मस्त गणपती बाप्पाचं दर्शन करूया. तर आता थोड्याच वेळात आमचा ॲटो येणार आहे आणि ॲटोमध्ये मी, स्वामीनी, मम्मी आणि दिशाचे बाबा आम्ही सर्वजण जाणार आहोत वायगावला. हे बघा आता आमची जाण्याची गडबड सुरू आहे आणि इथे स्वामिनीची खेळण्याची गडबड. तर स्वामिनी काय करत आहे, तयार होऊन मस्तपैकी. दुरून घे बरं, दुरून घे बरं. भिंता पुस लवकर, पुस. तू उतरून जा, तू ये. ये स्वामिनी, तू जाऊ नको. चला उतर, चला घरात चाल.
चल घरात जाऊ मायको मध्ये आपण नाही जाऊ. बाय करून दे. बाय करून बाय बाय. बाबा कोणाची आले? गेला वरती स्वामिनी सोबत. स्वामिनी कुठे चाललो बाई आपण? कुठे चाललो मग? दीदी पण बाल्कनी. चला तर मग आम्ही मस्तपैकी आता वायगावला येऊन पोहोचलेलो आहे. तर मंदिरामध्ये जायचं आणि दर्शन घ्यायचं. तर जर तिथे आता मी म्हटलं व्हिडिओ काढायची परमिशन असेल तर मी नक्की व्हिडिओ काढणार, पण तिथे गेल्यानंतर परमिशन नव्हती मंदिरामध्ये. तर हा थोडा बाहेरचा परिसर आहे. तर तिथला मग व्हिडिओ घेतला आम्ही. थोडाफार हार वगैरे घेतला, दुर्वांचा, गणपती बाप्पासाठी प्रसाद घेतला आणि मग निघालेलो आहे मंदिराकडे जाण्यासाठी. तर हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे छोटासा. चला, म्हणजे गावातूनच छान अशी गल्ली जाते. तिथेच आतमध्ये, गावाच्या आतमध्ये मधोमध हे गणपती बाप्पाचं छान असं मस्त मंदिर आहे. तर बाहेरूनच थोडा व्हिडिओ घेतला. तर आतमध्ये गेलो, दर्शन वगैरे घेतलं मस्तपैकी आणि मग निघून आलो. तर आतमध्ये तर आता तुम्हाला व्हिडिओ नाही घेतलेला आहे तर ते तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकत. मग त्यानंतर आम्ही जाताना चांगापूरला पण गेलो. तिथे पण हनुमानजीचं दर्शन घेतलं. तिथे पण भरपूर गर्दी होती आणि योगायोग असा की आज शनिवार पण होता. शनिवारी दिवशी मस्तपैकी आम्हाला हनुमानजीचं दर्शन झालं. तिथे पण आतमध्ये व्हिडिओ नाही घेतला, शूट नाही केला आणि दर्शन वगैरे घेतलं. मग हे आता इथे खाऊवाले दादा होते. इथे मुलांसाठी छान कच्ची भेळ. दिशाला पण खूप भूक लागलेली होती. मग दिशाने कच्ची भेळ घेतली आणि मुलांसाठी खाऊ वगैरे घेतला. छान खारमुरे वगैरे, कुरकुरे असे 2-3 पदार्थ घेतले. त्यानंतर मग आलो घरी. यायला निघालो. घरी आल्यानंतर भाजीपाला घेतला. तर सर्व प्रकारचे जे भाजीचं होतं ते सर्व घेतलं, निवळून ठेवलं आणि मग जे आपलं आहे ते पॅक करून ठेवलं फ्रीजमध्ये, व्यवस्थित भरभूर करून ठेवलं. आणि मग संध्याकाळच्या वेळेस हा उकडीचे मोदक करण्याचा व्हिडिओ आहे. तर उकडीचे मोदक बनवायला घेतले आणि खूप छान झाले होते उकडीचे मोदक मस्तपैकी. आता मी इथे उकडी काढून घेत आहे तांदळाच्या पिठाची मोदकांसाठी. आणि मस्त आता उकडी काढून झाल्यानंतर मग असं बघा, आता गरमच आहे हे पीठ. तर याला छान असं वाटीने छान नरम करून घेतलं. त्यानंतर मग जसा जसा लागते तसा उंडा मी काढून चुरून घेतला आणि साच्यामध्येच मोदक बनवले. आपण हाताने सुद्धा बनवू शकतो, कारण साच्यामध्ये बनवायचं कारण असं की माझ्याकडे वेळ कमी होता, आरती पण करायची होती, स्वयंपाकही करायचा होता, थोडी गडबड होती. तर त्यामुळे मी छान असे मस्त साच्यामध्ये मोदक बनवले आणि साच्यामध्ये आकारही खूप छान येतो. तर आपण हाताने पण बनवू शकतो, पण थोडं पीठ जरा जास्त झालं होतं तांदळाचं आणि सारण कमी झालं होतं, त्यामुळे थोडा टेस्टमध्ये फरक पडला होता. तर तुम्ही बनवताना नक्की हाताने बनवा आणि छान असा आकार द्या. तर बघा आपले छान असे मोदक तयार झालेले आहेत. चला तर आता गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवूया आणि गणपती बाप्पाला मोदक देऊया उकडीचे. चला तर आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया उद्याच्या नवीन